सेवा ठिकाणी करणार आहे. त्याच्यामध्ये आमचा जो आदिवासी पाड्यावर तुम्ही हा उपक्रम छान प्रकारे करण्याचा जो संकल्प घेतला त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. ज्या वेळेस टीव्ही ओपन करतो तर फक्त प्रयागराजचं पाहतो आणि त्याच्यातून तिथं सुद्धा जाण्याची आस निर्माण झाली. भरपूर लोक जातात येतात, त्याच्यातून पाहतोय की त्या ॲक्सिडेंट वगैरे भरपूर काही गोष्टी घडतात, भीती सुद्धा वाटते. फक्त हे अवभाग्य जे अनुलोम स्वच्छ मार्ग हे जे जल आहे, ज्या जलामध्ये सर्वांची इच्छा म्हणजे देशाचा पंतप्रधान दिनापासून ते एका सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांना तिथं जाण्याची इच्छा आहे. हे अवभाग्य आपल्यामुळे आम्हाला लाभलं. त्याच्यामुळं आदरणीय व्यासपीठावरील जे अनुलोम संस्थेचे जे परभणी विभागाचे जे आले सरांचं नाव अतुल सर, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे इथपर्यंत आणण्याचं जे कार्य आमचे सचिन भाऊ यांनी वेळोवेळी म्हणजे आपण भारतात राहतो आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे जगातील सर्वात श्रेष्ठ हा हिंदू धर्म आहे आणि इतका छान धर्म कसा आपल्याला जोपासता येईल, कारण की येणाऱ्या आगामी काळात आपण पाहतो जो तो ज्याच्या त्याच्या धर्म कसा मोठा आहे, आम्ही कशी श्रेष्ठ आहोत हेच पटवून सांगण्यात पटाईत आहे. परंतु आपला धर्म हा सगळ्यात वेगळा आहे, जगा वेगळा आहे. जो प्राण्यावर पक्ष्यावर सुद्धा प्रेम करतो असा आपला धर्म आहे. त्याच्यामुळं आपण आपला धर्म इतका हलक्यात घ्यावा नाही. आपण कसं आता हे एक शरीर आहे आणि शरीराचं एक एक अंग हे अनमोल आहे, त्याच्यामुळे कुठलाही पार्ट वेस्ट नाही. भारतात जातीय संरचना झाली, आता कोण त्याच्या कर्मामुळं कोण कशामुळं ज्याच्या जातीत विभागला गेला, कुठल्या जातीत कोणी जन्म घ्यावा वरिष्ठ सर्व मला इथं ओळखतात. त्याच्यामुळे माझे श्रेष्ठ ज्येष्ठ, त्याच्यानंतर माझ्या महिला भगिनी, माझे सर्व बालमित्र यांना सर्वांना माझा जय श्रीराम. प्रथमतः आपण बसल्या बसल्या सर्वांनी हात वर करावा. आपण एक बार जोरदार आपल्या भारत मातेची घोषणा केली. हात सगळ्यांचे वर, सगळ्यांचे हात वर दोन. जे तर माणसं असतील त्यांनीच हात वर करायचे नसतील जे ते समजून घ्या. भारत माता की भारत माता की जय 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 भवानी जय शिवाजी. भारत माता की धन्यवाद. आता सर्व मोकळे झाले. आता आजचा जो कार्यक्रम आहे म्हणजे महाकुंभ जो प्रयागराजमध्ये जो आयोजित केलेला आहे त्याचं महत्व असं असेल, जवळजवळ 144 वर्षानंतर ज्यावेळेस या गॅलेक्सीमध्ये 3 ग्रह एका रेषेमध्ये आले त्यावेळेस हा योग जुळून आला आणि 44 वर्षानंतर जुळून आला. आता ही आपली पिढी पाहणार आहे. आता याच्यानंतर आपल्या कित्येक पिढ्या जातील त्यावेळेस त्यांना नशीब असेल की नसेल आणि पृथ्वी कधीपर्यंत हे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. परंतु ते अहोभाग्य जे आपल्याला लाभलं, ही जी अनुलोम संस्था आहे त्यांच्यामुळे हे आपल्याला अहोभाग्य लाभलं आणि त्यांच्यामुळे आपल्याला इतक्या पवित्र दर्शन जे जल आहे त्याचं दर्शन झालं. आता सांगत असताना आता मी एक ॲडव्होकेट म्हणून काम करतो. तर इथं विविध जे धर्म आहेत इथं म्हणजे आम्हाला विखुरण्याचा प्रयत्न करतात. आता आदिवासी हा मोठा जर जमीन आणि जंगल आणि याचे अधिपती आहोत अगोदरपासून, परंतु आम्ही मूळचा हिंदू म्हणजे ज्यावेळेस भारताची संरचना झाली तर मूळचे आम्ही म्हणजे आम्ही इथं मूळ निवासी म्हणून इथं स्थायी झालो. परंतु इथं काही आमच्यात जे काही राजकारणी जे काही खूप हुशार लोक आहेत ते आम्हाला इथं काय करण्याचं डिवायडेड जो इंग्रजांनी भारतात येऊन एक प्रकारचा भारतावर त्यांना राज्य करायचं होतं त्यासाठी त्यांनी आता आपण आदिवासी म्हणून त्याच्यामुळे महाराष्ट्रात शेड्यूल ट्राईब म्हणून आपण वावरतो इथं. आता माझी तर बांधव असतील त्यांना चांगलंच माहिती आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाचं एक सायटेशन आलं जो काय जे आपलं आरक्षण आहे त्याचे वर्गीकरण, त्याच्यामुळं वर्गीकरणाचा अर्थ काय त्याच्या आजच्या कार्यक्रमात निमित्त मी तुम्हाला थोडं समजून सांगितलं. जे इतर धर्म मानत आहेत किंवा इतर धर्मात जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी, कारण की आता तुम्हाला आरक्षण जर तुम्ही इतर धर्मात जर जात असाल तर तुम्हाला तुमचं मूळचं आरक्षण सोडलं पडेल असं सुप्रीम कोर्ट सांगते. मी नाही सांगत, सुप्रीम कोर्ट सांगते. कारण की इतकी चांगली संस्कृती इतकं सर्व गोष्टी चांगल्या असताना सुद्धा आपण जर आपला धर्म जोपासत सोडत असू याच्यापेक्षा दुर्दैव तरी आपला कुठलं नाही. कारण की सर्वांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. आजकाल तर एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत सर्व एक म्हणजे हे 5 बोटं एकत्र आले की मुठ्ठी तयार होते आणि मुठ्ठी एकत्र म्हणजे ताकद निर्माण होणं. त्याच्यामुळे आपण असे विखुरून जाऊ तर आपण काय
एक वाटतं जाऊ आणि आपली ताकद कमी होईल. त्याच्यामुळे आजचा काळ हा थोडा जरा वेगळा आहे, वेगळ्या प्रकारचा आहे. जो तो ज्याचं वर्चस्व सांगत आहे. आता इतर धर्म बघा, इतर धर्मामध्ये कसं त्यांचं पटवून सांगतायत ते त्याच्यात कसं म्हणजे आपल्या हिंदूमध्ये त्यावेळेस सर्वत्र झाली 7,678 अशा काहीतरी जाती आणि जवळजवळ 12 ते 13 धर्म या भारतात काम करतात. परंतु त्या सर्व भारताला एकत्र काम करणे, एकत्र आणि एकमत आणि एक सोबत ठेवण्याचं काम हे संविधान करते. आपलं संविधानच म्हणतंय भारतीय राज्यघटनेचे फंडामेंटल राईट्स म्हणजे आपल्याला भारतीय राज्यघटनेने जे मूलभूत अधिकार दिलेले त्याचे मूलभूत अधिकारमध्ये सेक्शन 27 ते 28, 29 हे सांगतंय की आपल्याला आपला धर्म जोपासण्याचा आपल्याला भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे. मी नाही सांगते, भारतीय संविधान सांगते हा आपल्याला भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे आता मी हिंदू किंवा आणखी कोणतरी इतर जाती जमातीचा असेल किंवा कुठल्या धर्माचा असेल, मला भारतीय संविधान हे सांगत नाही की मी माझा धर्म त्याच्यावर लादावा, हे सांगत नाही. हा, मला माझ्या धर्माचा प्रचार प्रसार करतात हे संविधान सांगतंय, मला माझा राईट आहे. आणि आता मी जे बोलतोय आर्टिकल 19 अभिव्यक्ती व्हायचं स्वातंत्र्य हे भारतीय संविधानात होतं. मी आता तुम्हाला जे काय बोलतोय ते काय सांगतोय ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे सुद्धा मला त्याच संविधानात दिलेलं आहे. त्याच्यामुळं आजचं हे अहोभाग्य अनुलोम संस्थेमुळं आपल्याला भेटलं, सगळ्यांनी एकत्र येण्याचं हे सुद्धा लाभ भेटले. कारण की सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी घेऊन जा, कारण की आपण जोपर्यंत सर्व एक आहोत तोपर्यंत सेफ आहोत, ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची आहे. त्याच्यामुळं माझ्या बंधू भगिनी, आमचा समाज हा खूप बोलायचा आहे. कोणी काही सांगितलं सर त्यांच्या गोष्टीला तात्पुरतं मारायचं, थोडंफार काही गोष्टीवर माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणूस हा मरेपर्यंत, जन्मता मरेपर्यंत त्याला आशाच लागते मी आणखी तरी काहीतरी कमवून, आणखी काहीतरी कमवून, आणखी काहीतरी कमवून. परंतु या लालसेचा फायदा इतर समाज घेत आहे किंवा इतर धर्म घेत आहे. त्याच्यामध्ये आमच्या समाजातले काहीतरी लोक फोडून त्यांच्या समाजात घेऊन काहीतरी फूट काढण्याचा हा डाव चाललेला आहे. त्याच्यामुळं भारतीय राज्यघटनेचा आता जो आपला शेड्यूल टाईपचा जो कायदा आहे, जे आपल्याला आरक्षण दिलेले आहे, त्याच्यामध्ये उपवर्गीकरणाचा जो कायदा आहे, जर एखाद्या वेळेस इतर समित्या गठीत होणारे एसडीएम लेवलला किंवा तहसीलच्या लेवलला, आता मी शेड्यूल टाईप मध्ये नंबर 38 मध्ये आरक्षण घेतोय, उद्या माझा कुटुंबाचा किंवा दुसऱ्या कुठल्या धर्माची पूजा एसडीएमच्या लेवलला जर गेला किंवा तहसीलच्या लेवलला गेला तर माझं कास्ट हे रद्द होईल. त्याच्यानंतर बोंबलत बसू नका की माझं कास्ट कसं रद्द झालं. त्याच्यामुळे सर्वांनी आपला आहे तोच धर्म त्याच्यामध्येच आपण खुश राहायचं, काहीच अडचण नाही. भारतीय संविधान आणि भारत सरकार कुठल्याही सरकारने इतका मोठा उपक्रम आणि छान उपक्रम केला नाही. त्याच्यानंतर येत्या जे 15 वर्षापासून जो आदिवासी समाजाचा विकास या सरकारने लाभलेला आहे तो आतापर्यंत कुठल्याही सरकारने लाभलेला आहे. विशेषतः म्हणजे ज्यावेळेस SC ST आयोग हा वेगळा झाला आणि त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे आदिवासी जो आयोग आहे त्याला वेगळा सोडला आणि SC आयोग हा वेगळा सोडला. त्याच्यानंतर भारतीय संविधान भारतीय सरकारने आम्हाला खूप देण्याचा प्रयत्न केला. कारण 15 वर्षात विशेषतः पारधी विशेष योजना म्हणजे न्यूक्लिअर बजेट अंतर्गत आम्हाला खूप काही देण्याचा हा उपक्रम चालू आहे. कारण की या सरकारला वाटतं की शेवटपर्यंत जो माणूस आहे त्यांना या राज्यघटनेचा, या भारत सरकारचा हा लाभ घ्यावा. आता त्याच्या अंतर्गतच हा उपक्रम आहे. कारण आज देवेंद्र फडणवीसची त्या पूजेची सुरुवात सचिन मंत्री म्हणतात. मग आपलं सरकार इतकं सुद्धा आपला विचार करत नाही की मला सर्वसामान्य आपण जे पुण्य पाहिजे ते आपण इथंच पाठवलं. त्याच्यामुळं कार्य करत असताना जोपर्यंत आपण सर्वांनी एक कोणाचे प्रश्न असो, माझा असो, माझ्याकडे माझ्याने जे सॉल्व्ह होतील ते या, तुमच्याने जे माझे प्रश्न सॉल्व्ह होतील ते सॉल्व्ह करा. परंतु असं एकामेकात फुटाफुटीचे कधीच कारण बोलू नका. या कार्यक्रमानिमित्त परभणीचे सर आलेले त्यांचे आभार मानतो. त्याच्यानंतर आमचे पत्रकार बांधव हे सुद्धा चव्हाण सर आले त्यांचे सुद्धा आम्ही धन्यवाद मानतो. एवढा मोठा मला सांगितलं कारण मी कोर्टात असताना फोन आला आणि 6 वाजता तुम्हाला हजर राहायचं कार्यक्रमामध्ये आपण आणि सरांमुळे आज हे अहोभाग्य लाभले. आभार मानतो. माझी ज्येष्ठ मंडळी, माझ्या आया बहिणी, माझे सर्व बालके यांचे सुद्धा मी आभार मानतो. व आजचा कार्यक्रम इथंच संपुष्टात आला.
असं मी जाहीर करतो. धन्यवाद. वकील साहेबांनी आता आपल्या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं. असंच समाजासाठी वकील साहेब ज्यावेळेस इथं आले तेव्हापासून त्यांची समाजासाठी धडपड असते. तर कधी सगळ्यांनी एकत्र येऊन जर का आपण काही ठरवलं तर समाजासाठी खूप काही आपण कार्य करू शकतो आणि त्याच्यातून स्वतःची आपण प्रगती करू शकतो. तर या आजच्या जलपूजन कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख गुरु लाभले होते. धन्यगुरु परतुर्की साहेब रामगल्लीत राहतात, त्यांचं मी आभार मानतो. आपण सर्वजण या पूजेत सहभागी झालात, सर्वांचे आभार. आणि हे जल प्रत्येकाने थोडं थोडं घरी न्यायचंय. पिण्याच्या पाण्यात थोडं टाकायचं, आंघोळीच्या पाण्यात थोडं टाकायचं. म्हणजे आपण तिथं जाऊन आंघोळ करू शकतो नाही, पण या पाण्यात आपल्याला एक पण जरी आला तर आपल्याला तेवढं पुण्य लाभल्यासारखं होईल, तीर्थ आपण घेतल्यासारखं होईल. त्यामुळे जाताना प्रत्येकाने थोडं आणि आपल्याला आपले आजच्या कार्यक्रमाला गुरु लागले होते. आता